भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। सर्वांना जय भीम। वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन प्रतिपालक श्री छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पवित्र विचारांना त्रिवार अभिवादन करून आज आपण आपल्या सर्वांचे नेते आणि ज्यांनी खरोखर या देशाला संविधान दिलेलं आहे असे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा आज आपण महापरिनिर्वाण दिन इथे बहुजन पंचायत समितीच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभा या सगळ्यांच्या वतीनं इथे आयोजित केलेलं आहे। मला वाटतं यावर्षी लाखो पब्लिक आलेले आहे। मला वाटतं फक्त मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, तर या देशातून आता परत संपूर्ण देशातून, संपूर्ण जगातून हे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करण्यासाठी आलेले आहेत। खरोखर मला वाटतं बाबासाहेबांचे उपकार आहेत, या देशावरती उपकार आहेत। बाबासाहेबांचे उपकार प्रत्येक माणसावरती आहेत। या देशावरती बाबासाहेबांचे एवढे उपकार आहेत की ह्या देशाने जरी 7 जन्म घेतले तरी हा देश बाबासाहेबांचे उपकार फेडू शकत नाहीत। अर्थात या देशावर तर बाबासाहेबांचे उपकार आहेत, परंतु त्याही पलीकडे प्रत्येक माणसावरती बाबासाहेबांचे उपकार आहेत। या प्रत्येक माणसाने जरी आपल्या कातडीचे जोडे करून बाबासाहेबांच्या पायात घातले तरी आपण बाबासाहेबांचे उपकार फेडू शकत नाहीत। आज खरोखर मला वाटतं बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे, हे संविधान जगात सर्वश्रेष्ठ असं संविधान ठरलेलं आहे। जगात सर्वश्रेष्ठ असं संविधान ठरलेलं आहे आणि या संविधानामुळे आज हा देश सुजलाम सुफलाम पद्धतीने चाललेला आहे। खरोखर मला वाटतं सांगायला हरकत नाही, कारण या जगामध्ये जे सगळ्यात जास्त ज्यांनी घटना लिहिलेल्या आहेत अशा जगातील प्रख्यात घटनातज्ञ आयवर जिनिंग नावाचे घटनातज्ञ हे ज्यावेळेला इंडियामध्ये आले होते, भारतामध्ये आले होते, तेव्हा त्यांचे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। त्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आयवर जिनिंग नावाचे घटनातज्ञ असे म्हणाले होते की मी ज्या देशांच्या घटनेला स्पर्श केलेल्या आहेत, मी ज्या घटनेला हात लावलेला आहे, स्पर्श केलेला आहे, त्या देशांच्या घटनेच्या चिंध्या झालेल्या आहेत, परंतु एकच असा देश आहे की या भारत देशाच्या घटनेला माझा स्पर्श झाला नसून तर ह्या भारत देशाच्या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पर्श झालेला आहे। म्हणून आज ही भारतीय राज्यघटना खरोखर मला वाटतं जगात सर्वश्रेष्ठ ठरलेली आहेत असे आयवर जिनिंग नावाचे घटनातज्ञ म्हणाले होते। आणि खरोखरच मला वाटतं या देशामध्ये बघा 6743 जाती आहेत, 16 प्रमुख धर्म आहेत, 6 प्रमुख भाषा आहेत, एवढं असूनसुद्धा हा देश कशा पद्धतीने चाललेला आहे, तर हा देश सुजलाम सुफलाम पद्धतीने चाललेला आहे। याचं एकमेव कारण म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, या देशाला दिलेलं संविधान। आणि खरोखर मला वाटतं हे संविधानाचा आपण सर्वांनी सन्मान केला पाहिजे आणि संविधान कसं वाचेल यासाठी सर्वांनी खरोखर मला वाटतं प्रयत्न केले पाहिजे। आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगेन की आपण सर्वांनी, मग जेवढे आपले 18 पगड जाती आहेत, सर्व जाती धर्माचे लोक आहेत, सर्वांनी या संविधान वाचवण्यासाठी मदत केली पाहिजे। आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाणाच्या निमित्तानं या चैत्यभूमीवरती उपस्थित असलेला हा जो जनसागर आहे, हा जनसागर या भारतातल्या सर्व भारतीय जनतेच्या वतीनं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे। बाबासाहेबांचं कार्य हे जगतवंदनीय असं कार्य आहे आणि संपूर्ण जगातल्या मानवजातीच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी अजरामर असं कामकाज केलेलं आहे। बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांनी देशाप्रती केलेलं कामकाज, या ज्या सर्व गोष्टीचा विचार करता या भारत मातेच्या थोर सुपुत्राला मी बौद्धजन पंचायत समितीवरती प्रेम करणाऱ्या
करोडो जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम.